निवडणूक 2025 या निमित्ताने आपला प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, तसेच आपले अतुलजी ब्रह्मभट ज्यांनी गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, नुकतीच बिहार इलेक्शन मध्ये खासदारकी आमदारकीला निरीक्षकाचं काम केले। साहेबांचं इलेक्शन होतं त्यावेळेस सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती आंबेगाव तालुक्यामध्ये। त्याचप्रमाणे आपले नाना सर्वांचे बाळासाहेब बेंडे, प्रमोदजी बानखेडे, जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी अशोकभाऊ गाभाले, मोहनजी सावंत, स्वप्नाताई पिंगळे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज आपल्या इथं जी निवडणूक चालू आहे प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तर त्या दृष्टीने मी आपणास विनंती करतो की मागच्या वेळेस सुद्धा स्वप्नाताईला आपण बिनविरोध निवडून दिलं होतं। त्यावेळेस सुद्धा आपण ह्या भागामध्ये हायस्कूलचा एक रस्ता आहे, हे 2 रस्ते टाकले होते हायस्कूल, एक 27 लाखाचा आणि एक 26 लाखाचा, जो सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आहे। त्याच्यानंतर आपण एक गटारीचं काम केलं होतं आकारमळ्यामध्ये, एक 19 लाखाचं काम केलं होतं। तसेच बऱ्याचशा शासनाच्या योजना पण आपण राबवलेल्या आहेत। तर मी आपणास विनंती करतो की आपण आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झालेली आहे। तर नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार मोनिकाताई सुनील बानखेडे यांचं चिन्ह आहे घड्याळ, आणि आपले नगरसेवक पदाचे उमेदवार ज्योतिताई संदीप बानखेडे यांचं प्रभाग 3 मधील निशाणी आहे कमळ। तसेच आज प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ उर्मिला प्रवीण मोरडे यांचं निशाणी आहे घड्याळ। तर निवडणुकीच्या दिवशी आपण आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे किंवा जे नगरसेवकाचे 2 आणि 3 नंबर मधील उमेदवार आहेत, तर त्या उमेदवाराच्या समोरील बॅलेट पेपरवरील घड्याळ आणि कमळाचं चिन्ह दाबून दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या, ही आम्ही आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।